नमस्कार मैत्रिणी, नम्रता क्रिएशनला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आता दसरा झालेला आहे. दसरा होऊन आता आपल्याला सगळ्यांना दिवाळीचे वेळ लागलेले आहे आणि दिवाळीमध्ये आपल्याला निरनिराळ्या प्रकारचे कंदील बनवायची खूप हौस असते. तर आता तसाच आपण आज मोत्यांपासून मोत्यांचा आकाश कंदील बनवणार आहे. त्यात आपण षटकोनाची डिझाईन शिकणार आहे. चला तर मग आपण त्याच्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. हे पहा, 6 नंबरचे पांढरे मोती, 6 नंबरचे रंगीत मोती, तुंगूस, कात्री, सुई आणि गोल्डन मोती 3 नंबरचे. चला तर मग आपण सगळ्यात पहिले षटकोन बनवायला सुरुवात करूया. हे पहा, सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. हा एवढा असा 2-2.5 मीटर मी धागा ओवून घेतलेला आहे. धागाला मागच्या साईडला गाठ पाडून घेतलेली आहे. आता आपल्याला षटकोन बनवायला सुरुवात करायची. तर आता आपल्याला धाग्यामध्ये पहिल्यांदा 6 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, मी हे 6 पांढरे मोती ओवून घेते आहे. 3, 4, 5, 6 हे असे पांढरे मोती आपण ओवून घेतलेले आहे. हे पहा, हे असे पांढरे मोती आपल्याला 6 ओवून घ्यायचे होते, ते मी ओवून घेतलेले आहे. आता आपल्याला काय करायचं मैत्रिणींनो, हे पहा, हे असे 6 मोती आपण धाग्यात ओवून घेतलेले आहे. आता आपल्याला ह्याचा गोल बनवायचा आहे. तर आपण आता गोल बनवू. सगळ्यात पहिले काय करायचं आपल्याला, हे पहा, हे 6 मोती 1, 2, 3, 4, 5, 6 हे 6 मोती. 6 मोत्यांमध्ये आपल्याला हे वरचे 5 मोती सोडून हा जो एक मोती इथे आपण धाग्याला गाठ पडली, हे गाठेच्या वरती हा जो मोती आहे, हा ह्याच्यातून आपल्याला सुई अशी वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. पहा, दिसली का मी कोणत्या मोत्यातून सुई काढली आहे? हा आपला 1 नंबरचा मोती. तर आता आपल्याला ही सुई अशी अलगद वरती ओढून घ्यायची आहे आणि धागा ताणून घ्यायचा आहे. हे पहा, हा असा आपण धागा ओढून घेतलेला आहे आणि आपला इथे मोत्याचा गोल तयार झालेला आहे. आता काय करायचं मैत्रिणींनो, आता आपल्याला ह्या सगळ्या मोत्यातून सुई परत एकदा फिरवून घ्यायची. पहा, म्हणजे हा आपला गोल व्यवस्थित असा पक्का तयार होतो. हे पहा, मी अशी सगळ्या मोत्यातून सुई काढून घेतलेली आहे. ही अशी सुई काढल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा 6 मोत्यांचा गोल आहे. 6 मोत्यांचा गोल करून घेतल्यानंतर आपल्याला आता ह्या गोलातला एक मधला मोती पहा, हा जो मधला मोती आहे ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढलेली आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये 5 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. मी लाल कलरचे मोती घेतलेले आहे, तुम्ही कुठलाही कलर वापरू शकतात. हे पहा, 1, 2, 3, 4 आणि 5 हे 5 मोती मी धाग्यामध्ये रंगीत ओवून घेतलेले आहे. आणि आता आपल्याला हा जो आपण मोत्याचा पांढरा गोल केला आहे त्याच्यातला हा जो मोती, त्याच्यातून आपली सुई बाहेर निघालेली पहा, हा धागा दिसतो आहे ना, तर आता त्याच्यातूनच आपल्याला सुई विरुद्ध दिशेने बाहेर काढायची आहे. हे पहा, ही अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि अशी सुईवरती ओढून धागा व्यवस्थित असा ताणून घ्यायचा आहे. हा इथे आपला एक गोल तयार झाला. आणि आता लगेच काय करायचं, हा जो शेजारचा पांढरा मोती आहे, हा ह्याच्यातून सुद्धा सुई आपल्याला अशी बाहेर काढायची आहे. आणि अशी सुई काढल्यानंतर आता काय करायचं पहा मैत्रिणी, इथे 6 मोत्यांचा गोल झालेला आहे. ह्या गोलातला हा पांढरा मोती आणि हे 5 रंगीत मोती, असा हा 6 मोत्यांचा गोल तयार झालेला आहे. आता आपल्याला इथे परत 6 मोत्यांचा गोल तयार करायचा आहे. त्याच्याकरता काय करायचं, ह्या गोलातला हा रंगीत मोती आणि ह्या गोलातला हा पांढरा मोती, हा पांढरा मोती आणि हा रंगीत मोती, हे 2 मोती आता आपले इथे आहेत. आता आपल्याला धाग्यामध्ये 4 रंगीत मोती ओवून घ्यायचे. पहा, मी आता 4 रंगीत मोती ओवून घेते. 1, 2, 3 आणि 4 हे 4 रंगीत मोती आपण ओवून घेतले. पहा, आता आपल्याला काय करायचं, मी तुम्हाला सांगितलं मगाशी, हा लाल मोती ह्या गोलातला आणि ह्या गोलातला हा पांढरा मोती, ह्याच्यात आपल्याला सुई बाहेर काढायची. ह्या लाल मोत्यातून सुई आता आपण अशी बाहेर काढून घेतली. पहा, आणि लगेच आपल्याला त्याच्या पुढचा
हा पांढरा मोती, ह्याच्यातून ही सुई बाहेर काढून घ्यायची. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित असा ओढून घ्यायचा आहे. आणि परत आता आपल्याला ह्या पुढच्या मोत्यात सुई काढायची आहे. हे पहा, ही अशी सुई आपण काढून घेतलेली आहे. परत आता आपल्याला धाग्यामध्ये 4 रंगीत मोती ओढून घ्यायचे आहे. हे पहा, आता मी 4 रंगीत मोती ओढून घेते. 1 2 3 आणि 4. हे 4 रंगीत मोती आपण ओढून घेतलेले आहे. हे 4 रंगीत मोती ओढून घेतल्यानंतर परत आपल्याला हा एक रंगीत मोती, ह्या गोलातला हा रंगीत मोती 1 नंबरचा आणि त्याच्यावरचा हा पांढरा मोती, ज्याच्यातून आपले सुई बाहेर काढलेली आहे. हा दिसताय ना मैत्रिणींनो, हा मोती आणि हा मोती. आता आपण ह्या रंगीत मोत्यातून सुई अशी वरती बाहेर काढली. पहा, अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आपल्याला परत ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. ज्याच्यातून आपण सुई बाहेर काढली तो मोती, त्याच्यातून सुई बाहेर काढल्यानंतर त्याच्या पुढचा एक मोती, अशी आपल्याला सुई परत बाहेर काढून घ्यायची आहे. पहा, हा जो पांढरा मोती आहे ह्याच्यातून सुद्धा आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपल्याला धाग्यामध्ये 4 रंगीत मोती ओढून घ्यायचे आहे. 1 2 3 आणि 4. हे 4 रंगीत मोती आपण ओढून घेतले. पहा, हे 4 रंगीत मोती ओढून घेतल्यानंतर परत आपल्याला ह्या गोलातला 1 2 3 4 5 हा 5 नंबरचा मोती आहे, हा मोती. आणि ह्या गोलातला हा मोती 1 2 3 4 5, इकडचाही 5 नंबरचा आणि इथल्याही ह्या गोलातला 5 नंबरचा. ह्या 2 मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची. हे पाहता मी ह्या गोलातला हा मोती, इथे सुई काढली, दिसली तुम्हाला. आणि आता परत आपल्याला ज्याच्यातून आपण सुई बाहेर काढली तो हा पांढरा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली. पहा, आणि आता परत त्याच्या शेजारचा हा मोती, ह्याच्यातून सुद्धा सुई आपल्याला बाहेर काढायची. पहा, दिसली का मैत्रिणींनो सुई बाहेर काढलेली. आणि आता परत आपल्याला धाग्यामध्ये 4 रंगीत मोती ओढून घ्यायचे आहे. हे पहा, हा एक पांढरा मोती, त्याच्या शेजारच्या ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे. हे पहा, परत आता आपल्याला ह्या गोलातला हा एक रंगीत मोती आणि ह्या गोलातला हा एक पांढरा मोती, हे 2 पांढरे मोती. आता परत आपल्याला धाग्यामध्ये 4 रंगीत मोती ओढून 6 मोत्यांचा गोलसुद्धा इथे करायचा आहे. आता परत मी धाग्यामध्ये 6 रंगीत मोती ओढून घेणार आहे. 1 2 3 आणि 4. हे पहा, हे 4 रंगीत मोती मी ओढून घेतलेले आहे. दिसले ना मैत्रिणींनो. आणि परत आता आपल्याला ह्या 2 मोत्यातून, ह्या गोलातला हा एक मोती रंगीत आणि त्याच्या शेजारचा आपण ज्याच्यातून धागा काढलेला आहे तो एक मोती पांढरा, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. हा मोती आणि हा मोती. पहा, मी कोणते मोती सांगते. ह्या गोलातला हा एक मोती रंगीत आणि ह्या पांढऱ्या गोलातला हा एक पांढरा मोती, ह्याच्यातून मी सुई वरती काढणार. हे पहा, ह्या लाल मोत्यातून काढली आणि त्याच्या धागा निघालेला हा एक पांढरा मोती, ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. हा इथे आपला एक गोल तयार झाला. आता काय करायचं मैत्रिणींनो, आतापर्यंत आपण 4 मोती ओढून ह्या 2 मोत्यांमधून सुई बाहेर काढली, ते 6 मोत्यांचा गोल केला. आता आपल्याला काय करायचं, तर 1 2 3 हे 3 मोती आहे. इथे आपल्याला एक 6 मोत्यांचा गोल तयार करायचा. तर इथे आपल्या आधीच पहा, हे 3 मोती आहे, 1 2 आणि 3. आता आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. पहा, 1 2 अशी सुई आपली बाहेर निघालेली आहे. सुई अशी अलगद काढून घेतलेली आहे बाहेर. आणि आता पहा, 1 2 आणि 3 हे 3 मोती आहेत, अर्धचंद्राकृती. अर्धा आकार हा झालेला आहे. आता आपल्याला धाग्यामध्ये परत 3 रंगीत मोती ओढून घ्यायचे आहे. पहा, 1 2 आणि 3.
हे 3 रंगीत मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि परत आपल्याला ह्या लाल मोत्यातून सुई बाहेर काढायची. हे 3 मोती ओवून घेतले आणि हा जो लाल मोती आहे, हे पहा माझ्या हाताकडे नीट लक्ष द्या. 1 2 3 हे 3 मोती आहे. इथे आपल्या 3 मोती आपण धाग्यात ओवून घेतलेले आहे. आता हा जो एक रंगीत मोती आहे, ह्याच्यातून आपली सुई अशी बाहेर निघालेली आहे पहा वरच्या दिशेने. आणि सुई अशी वरती आपण काढून घेतलेली आहे, धागा ओढून घेतलेला आहे. हा इथे आपला 6वा गोल तयार झाला. आता काय करायचं, आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती, हे पहा. आणि हा एक लाल मोती, हा एक लाल मोती आणि हा एक लाल. ह्या 3 मोत्यातून सुई आता आपली बाहेर निघणार आहे पहा. 1 2 ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढली आपण. आणि परत आपल्याला ह्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे पहा. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता काय करायचं मैत्रिणींनो, आता आपल्याला एक राऊंड पांढऱ्या मोत्यांचा षटकोन तयार करायचा ह्याच्या भोवती. हा लाल मोत्यांचा झाला. ही एक स्टेप झाली, ही दुसरी स्टेप. आता तिसरी स्टेप पहा तुम्ही. आता आपल्याला पांढरे मोती धाग्यामध्ये ओवायचे. तर ते कसे, इथे आपण 6 मोत्यांचा गोल केलेला आहे. एक पांढरा, 5 रंगीत. आता आपल्याला सगळे 5 घ्यायचे. इथे आपण हा एक मोती आहे ह्या गोलातला, हा एक मोती. आता इथे आपल्याला 5 पांढरे मोती ओवून 6 मोत्यांचा गोल तयार करायचा आहे. आता आपण धाग्यात मोती 5 ओवून घेणार आहे पहा. 1 2 3 4 आणि 5. हे पहा, हे 5 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आता ज्या मोत्यातून आपली सुई बाहेर निघाली पहा, ह्या मोत्यातून सुई बाहेर निघाली आपली, तर त्याच्या विरुद्ध दिशेने आपण सुई परत मोत्यात घातलेली पहा. अशी सुई घातल्यानंतर आपल्याला ही सुई अशी बाहेर काढून धागा परत ओढून घ्यायचा आहे. हा आपला इथे एक गोल तयार झाला 6 मोत्यांचा. आता काय करायचं, 1 आणि 2 ह्या 2 मोत्यांमध्ये आपल्याला सुई परत बाहेर काढायची. हा एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती, हे पहा. अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली पहा. सुई बाहेर काढल्यानंतर आता आपल्याला धाग्यामध्ये 3 मोती ओवायचे. इथे आपले 3 मोती 1 2 3. आता 3 मोती आपल्याला धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. हे पहा, आता मी 3 पांढरे मोती ओवून घेते. 1 2 3 हे 3 पांढरे मोती ओवून घेतल्यानंतर हा जो पांढरा मोती आहे, हा पांढरा मोती ह्याच्यातून आपली सुई अशी वरती निघालेली आहे आणि धागा ओढून घेतलेला आहे. आता आपली सुई 1 2 ह्या 2 मोत्यांच्यामधून निघेल. हा एक मोती, हा एक मोती पहा. अशी आपली सुई बाहेर निघाल्यानंतर ह्या मोत्यातून सुद्धा आपल्याला सुई बाहेर काढायची. हा एक लाल मोती, ह्याच्यातून सुद्धा आपण सुई अशी बाहेर काढून घेणार आहे पहा. आता आपल्याला इथे हा एक पांढरा मोती आणि हा एक लाल मोती, हे 2 मोती. आता आपल्याला 6 मोत्यांचा गोल करायचा. तर हे 2 मोती आणि 4 पांढरे मोती. आताच आपण धाग्यात 4 पांढरे मोती ओवून घेणार आहे. मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओतसुद्धा षटकोन शिकवलेला आहे. मागच्या हप्त्यात पण आपण षटकोनाची रांगोळी कशी करायची ते शिकवलं आहे, तेव्हा पण मी तुम्हाला षटकोन शिकवला आहे. आता परत मी तुम्हाला हा एक षटकोन शिकवते आहे कंदिलाकरता. आता तुमच्या लक्षात षटकोन आलाच असेल. हे पहा, मी हे 4 मोती ओवून घेतलेले आहे. आणि आता हा जो पांढरा मोती आहे, ह्याच्यातून आपली सुई अशी वरती निघालेली पहा. आणि परत आपल्याला ह्या लाल मोत्यातून सुई बाहेर काढायची. हा एक लाल मोती, ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली पहा. अशी सुई आपण बाहेर काढून घेतल्यानंतर परत आपल्याला 1 2 ह्या 2 लाल मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा. हे 2 लाल मोत्यातून सुई बाहेर काढल्यानंतर इथे हा एक पांढरा मोती आणि हे 2 लाल मोती, हे 3 मोती झाले. आता आपल्याला 6 मोत्यांचा गोल करायचा. तर हे 3 मोती इथे आपले तयार आहे. तर आपल्याला अजून धाग्यामध्ये 3 मोती ओवून घ्यायचे पहा. 1 2 3 3 मोती ओवल्यानंतर आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. ह्या गोलातला हा मोती, पांढऱ्या गोलातला 5 नंबरचा मोती, ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढली पहा. आणि ह्या 2 मोत्यातून सुद्धा आपली सुई अशी
बाहेर निघालेली आहे. हे पहा, अशी सुई आपण परत बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपल्याला ह्या लाल मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. हे पहा, अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला इथे हे 2 मोती, हा एक लाल मोती आणि हा एक पांढरा मोती, हे 2 मोती आपल्याला चार मोती येऊन हे 2 मोती मिक्स करून 6 मोत्यांचा गोल करायचा. आता परत आपण धाग्यामध्ये 4 पांढरे मोती ओवून घेणारे. पहा, 1 2 3 4, हे 4 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि परत आपल्याला एक पांढरा मोती आणि हा लाल मोती, ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची. हा एक पांढरा मोती, पहा, अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि त्याच्या पुढचा हा एक लाल मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली आपण. आणि आता परत आपल्याला 1 2, ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, अशी आपण सुई बाहेर काढून घेतली आहे. आणि आता परत आपल्याला इथे 3 मोती ओवून घ्यायचे. इथे आधीच आपले 3 मोती आहे, 1 2 3, हे 2 लाल, हा एक पांढरा. आता आपण धाग्यात 3 पांढरे मोती ओवून घेणार आहे. पहा, 1 2 3, हे 3 पांढरे मोती ओवून घेतल्यानंतर आपण ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई परत वरती काढणारे अशी. आता तुमच्या षटकोन लक्षात आला असेल मैत्रिणींना, नाही का? हे पहा, आता परत हा एक मोती, हा दुसरा मोती, हा तिसरा मोती, ह्या सलग 3 मोत्यातून आपली सुई बाहेर निघणार आहे. पहा, 1 2 आणि 3. आता तुमच्या षटकोन लक्षात आला असेल. आता काय करायचं, इथे 2 आहेत, इथे 4 मोती ओवायचे. ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची, ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची, हा 6 मोत्यांचा गोल होईल. मग इथे 3 मोती, परत इथे 4 मोती. आता तुम्ही हा षटकोन करून पहा. आता माझा हा षटकोन मी तुम्हाला आता पुढे कसं करायचं ते दाखवते. आता आपल्या इथे 3 मोती आहे. आता आपल्याला परत धाग्यामध्ये 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे. पहा, 1 2 आणि 3, हे 3 पांढरे मोती ओवून घेतल्यानंतर आपल्याला ह्या पांढऱ्या मोत्यातून ह्या 2 लाल मोत्यातून सुई बाहेर काढायची. हा एक पांढरा आणि हे 2 लाल. हे पहा, हा पांढऱ्या मोत्यातून सुई आपण काढली. आणि ह्या 2 मोत्यातून 1 आणि 2, ह्या 2 मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता पहा, शेवट पहा, षटकोनाचा शेवट तुम्हाला परत सांगते. आता इथे आपण 1 2 3, हे 3 मोती आहेत. आता आपण ह्या 2 मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेणार आहे. पहा, 1 आणि 2, ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढली आपण. आता आपल्याला धाग्यात 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. 1 2 आणि 3, हे 3 पांढरे मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि आपली सुई ह्या पांढऱ्या मोत्यातून वरती निघेल. हा पांढरा मोती, हे पहा, अशी आपण सुई वरती काढून घेतलेली आहे. हा इथे आपला एक गोल तयार झाला. आणि अशा रीतीने आपला हा षटकोन तयार झालेला आहे. आता काय करायचं, आता ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. ह्या एका लाल मोत्यातून आपली सुई अशी बाहेर निघालेली आहे. परत आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची, ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, अशी सुई बाहेर काढल्यानंतर आपल्याला इथे गाठ पाडून घ्यायची. आता आपण इथे गाठ पाडून घेणार आहे. पहा, ही अशी गाठ पाडून घेतल्यानंतर आपल्याला हे पहा, ही अशी गाठ पाडून घेतलेली आहे. ही गाठ पडली आपली इथे. आता आपण उरलेला धागा कात्रीने कापून घेणार आहे. हा धागा कापून घेतल्यानंतर मैत्रिणींनो, आता षटकोन कसे जॉईन करायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण आता आपल्याला कंदील करायचा आहे. तर आता आपण षटकोन कसे जॉईन करायचे ते बघू. जॉईन करायचे आहे, त्याच्याकरता आपल्याला सुईमध्ये परत धागा ओवून घ्यायचा आहे. हा असा धागा मी परत ओवून घेतलेला आहे. आणि आता आपण षटकोन जॉईन करणार आहे. हा धागा ओवून घेतल्यानंतर आपल्याला धाग्याला परत गाठ पाडून घ्यायची आहे. हे पहा, परत मी अशी गाठ पाडून घेतलेली आहे. आणि आता षटकोन आपण जॉईन करणार आहे. त्या षटकोनाच्या जॉईनची सुरुवात मी तुम्हाला सांगते, कसा जॉईन करायचा ते.
उरलेला धागा आपण कापून घेणार आहे. आता पहा मैत्रिणींनो, माझा हा षटकोन झालेला आहे आणि हा षटकोन झालेला आहे. हे 2 षटकोन आपले झालेले आहे. तर आता आपल्याला षटकोन जॉईन करायचे. तर काय करायचं, हे असे आपण आता धरायचे. हे असे धरल्यानंतर हे पहा, हा एक षटकोन आणि हा एक षटकोन. तर आता आपण ह्या षटकोनातून सुई बाहेर काढणार आहे. हा षटकोन, ह्या षटकोनातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतली. अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आपल्याला एक रंगीत मोती घ्यायचा आहे. हा पहा, हा एक रंगीत मोती घेतलेला आहे. आणि आता आपण हा जो दुसरा षटकोन आहे, हा दुसरा षटकोन, ह्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे. ह्या मोत्यातून आपण सुई आता अशी वरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे. हे पहा, हा असा इथे आपला षटकोन जॉईन होणार आहे. आता परत आपण काय करणार आहे पहा, षटकोन जॉईन करायला थोडा वेळ लागतो मैत्रिणींनो, तुम्ही लक्ष द्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कसा जॉईन करायचा षटकोन. आपण आता इथे अशी सुई काढून घेतलेली आहे. हे पहा, इथून सुई आपण बाहेर काढून घेणार आहे. इथे गाठ पडलेली धाग्याला. आणि आता आपली सुई ह्या षटकोनाच्या ह्या मोत्यातून अशी वरती बाहेर निघालेली आहे. आणि आता आपण एक रंगीत मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेला आहे पहा. आणि ह्या षटकोनातला हा एक खालचा मोती, ह्याच्यातून आपण सुई अशी वरती काढणार आहे पहा. अशी सुई बाहेर काढल्यानंतर हा आपला इथे एक मोती जॉईन झाला. आता आपण काय करणार आहे, धाग्यामध्ये परत इकडचा हा जो षटकोन आहे, ह्या मोत्यातून आपण सुई अशी परत बाहेर काढून घेणार आहे. अशी सुई बाहेर काढल्यानंतर आपल्याला परत एक मोती धाग्यात ओवून घ्यायचा आहे. हे पहा, हा एक मोती मी धाग्यामध्ये ओवून घेतलेला आहे. हा एक मोती ओवल्यानंतर आपल्याला त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. हा मोती ओवला, आपली सुई ह्या मोत्यामध्ये आहे. आता आपल्याला इकडच्या षटकोनातून सुई बाहेर काढायची आहे. तर कशी काढायची पहा, मी काढून दाखवते तुम्हाला. ह्या मोत्यातून आपण सुई आता अशी बाहेर काढणार. इकडच्या षटकोनातली सुई इकडच्या षटकोनात घालून सुई आपण अशी वरती बाहेर काढून घेणार आहे पहा. हे पहा, असा आपला षटकोन जॉईन होतो आहे. परत आता आपल्याला एक रंगीत मोती सुईमध्ये घालून घ्यायचा आहे. हे पहा, हा एक रंगीत मोती घातलेला आहे. आणि आता आपण इकडच्या षटकोनातून सुई बाहेर काढलेली, आता आपल्याला इकडच्या षटकोनातून सुई बाहेर काढायची आहे पहा. इकडून काढलेली आहे. आता इकडून आपण अशी सुई परत बाहेर काढून घेणार आहे पहा. ही अशी धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता आपल्याला परत एक लाल मोती ओवून घ्यायचा आहे. हा एक मोती मी ओवून घेतलेला आहे. आणि आता आपण इकडच्या षटकोनातून सुई बाहेर काढली. आता आपल्याला इकडच्या षटकोनातल्या ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा. ह्याच्यातून बाहेर काढली, आता इकडच्या षटकोनातून काढायची. हे पहा, मी अशी सुई परत एकदा बाहेर काढून घेतलेली आहे. असा धागा ओढून घेतलेला आहे. तुम्हाला मोतीसुद्धा दिसला असेल. आता परत आपण धाग्यामध्ये एक मोती रंगीत ओवून घेणार आहे पहा. हा रंगीत मोती ओवून घेतल्यानंतर आता पहा मैत्रिणींनो, काय करायचं आहे आपल्याला. आता इकडच्या षटकोनातून आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. आता आपल्याला ह्या षटकोनाच्या ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा. हा षटकोन ह्याच्यातून सुई बाहेर, ह्याच्यातून काढली, आता ह्याच्यातून बाहेर काढायची. तर हा जो मधला मोती आहे ह्या षटकोनातला वरचा, त्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे पहा.
हा इथे आपला षटकोन जॉईन झालेला आहे. दिसला ना मैत्रिणींनो. आता आपल्याला वरचा भाग जॉईन करायचा. आता वरचा भाग जॉईन करायला काय करायचं पहा. हे असे 2 षटकोन आपण आता हातात पकडून घेणार आहे. हे असे षटकोन पकडल्यानंतर आता आपली सुई इकडच्या षटकोनातून बाहेर पडली. आता आपण परत सुईमध्ये एक रंगीत मोती ओवून घेणार आहे. पहा, हा रंगीत मोती ओवून घेतल्यानंतर इकडच्या षटकोनात आपली सुई आहे. लक्ष द्या नीट हां. इकडच्या षटकोनात आता आपल्याला ह्या षटकोनात ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. हा जो वरचा मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला. हे पहा ही अशी आपली सुई परत बाहेर निघालेली आहे वरच्या दिशेत. आणि आता परत आपल्याला आपण ह्या षटकोनातून एकदा ह्या षटकोनातून एकदा ह्या षटकोनातून अशी सुई आपल्याला वरपर्यंत फिरवत न्यायची आहे. म्हणजे आपला हे 2 षटकोन एकमेकाला जॉईंट होतात. हे पहा, आता मी इकडून काढली. आता आपल्याला ह्या मोत्यातून काढायची. ह्या षटकोनातला हा मोती. तर मी परत एक रंगीत मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. पहा, हा रंगीत मोती ओवल्यानंतर हे पहा आपली सुई इथे आहे. आता आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर निघणार आहे. ह्या षटकोनातला हा मोती. अशी आपली सुई परत बाहेर निघालेली आहे. आता परत पहा, ह्याच्यातून बाहेर काढली ह्या षटकोनातून. आता ह्या षटकोनातला हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर निघेल. मी तुम्हाला प्रत्येक मोत्यातून सुई कशी बाहेर काढायची ते दाखवते आहे. हे पहा, मी आता हा एक मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेला आहे. आणि परत आपल्याला ह्या मोत्यामध्ये सुई बाहेर, ह्या षटकोनातला हा मोती आणि ह्या षटकोनातला हा मोती, ह्या 2 मोत्यांच्यामध्ये आपला रंगीत मोती येत असतो. पहा, ही अशी मी सुई बाहेर काढून घेतली. पहा, पहा माझा हात दिसला ना मैत्रिणींनो, मी कशी सुई बाहेर काढली त्याचा. हे पहा, अशी सुई आपण इथून काढून घेतलेली आहे. आता पहा, बरोबर मध्यभागी आपला दोरा आलेला आहे. आता आपण ह्या षटकोनाच्या मोत्यातून सुई बाहेर काढली. आता आपल्याला इथून ह्या षटकोनातल्या ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. एकदा ह्या षटकोनातून एकदा ह्या षटकोनातून. आता मी दोरा असा आपला मध्यभागी बाहेर आलेला आहे. आणि परत मी धाग्यामध्ये एक रंगीत मोती ओवून घेणार आहे. हा रंगीत मोती ओला आहे पहा. आणि आता लक्ष द्या मैत्रिणींनो, आपली सुई कुठे निघणार आहे पहा. आता आपली सुई ह्या षटकोनातल्या ह्या मोत्यामध्ये. आता ह्या षटकोनातून काढली. आता ह्या षटकोनातला हा मोती, ह्याच्यातून आपली सुई अशी बाहेर निघालेली आहे. पहा, हा असा आपला षटकोन जॉईन झालेला आहे. आता काय करायचं मैत्रिणींनो, आपण इथे आता ही सुई अशी बाहेर काढून घेणार आहे. हे पहा, मी परत तुम्हाला सांगते. आपली सुई इथे बाहेर निघाल्यानंतर आपण परत सगळ्या मोत्यांमधनं सुई एकदा बाहेर काढून घेणार आहे. म्हणजे आपला हा षटकोन चांगला जॉईन झालेला आहे. पहा, ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई आपण एकदा बाहेर काढून घेऊ. एकदा इकडून एकदा तिकडून. हे पहा, अशी आपली सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता मी तुम्हाला हे षटकोन दाखवले. आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पहा, हे 2 षटकोन जॉईन झालेले आहे. आता आपण इथे गाठ पाडून घेणार आहे. पहा, ही गाठ पाडून घेतलेली आहे. आणि आता पुढची स्टेप पहा. आता आपले हे 2 षटकोन तयार झालेले. कंदील बनवायला आपल्याला 4 षटकोन तयार करायचे. तर मी हे 2 षटकोन तयार केलेले आहे. हे जॉईन केलेले आहे पहा. आणि माझे आधीचे हे 2 षटकोन तयार झालेले. आता काय करायचं मैत्रिणींनो, आपल्याला हे 2 षटकोन इथे जॉईन करायचे. इथे पहा, आता मी तुम्हाला हे षटकोन कसे जॉईन करायचे ते दाखवते. आता आपण परत धाग्याला गाठ पाडून घेणार आहे. कंदील दिसायला पण खूप सुंदर दिसतो. आणि दिवाळीमध्ये आपण आपल्या हाताने तयार केलेला कंदील आपल्या दारामध्ये लावू शकतो. आणि असे छोटे छोटे कंदील करून तुम्ही घरात डेकोरेशन म्हणून दिवाळीचे सुद्धा लावू शकतात. मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा. म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आता मी तुम्हाला हे 2 षटकोन आणि
हे 2 षटकोन कसे जॉईन करायचे ते दाखवते. हे 4 षटकोन आपल्याला जॉईन करून असा कंदील बनवायचा आहे. आता पहा, आपल्याला हे 2 षटकोन जॉईन करायचे, तर काय करायचं? आता आपण इथून सुई अशी बाहेर काढून घेणार आहे. ह्या षटकोनातून ह्या मोत्यातून अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता मी तुम्हाला 4ही षटकोन जॉईन करून दाखवते. आता मी एक लाल मोती घेतलेला आहे आणि आता पहा, हे 2 षटकोन आहे. हे 2 षटकोनातला हा एक षटकोन आहे. ह्या षटकोनातला हा मोती, ह्याच्यातून आपण सुई अशी वरती काढून घेतलेली आहे. पहा, अशी सुई काढून घेतलेली आहे. हा आपला इथे 3रा षटकोन जॉईन झाला. पहा, आता परत आपली सुई ह्या षटकोनात आहे. आता आपल्याला ह्या षटकोनातून सुई बाहेर काढायची आहे. पहा, हे पहा. आता मी तुम्हाला दाखवते आहे. आता आपली सुई इकडे निघाली, आता इकडे निघणार आहे. तर काय करायचं, परत एक मोती घ्यायचा आहे आणि ह्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची. पहा, ह्या मोत्यातून ही अशी आपली सुई परत वरती बाहेर निघालेली आहे. पहा, हे पहा, असा आपला षटकोन जॉईंट होणार आहे. आता परत इकडे सुई आहे, ह्या षटकोनामध्ये सुई आहे आणि ह्या षटकोनातून काढायची आहे. तर आता आपण परत एक रंगीत मोती घेणार आहे. पहा, हा एक रंगीत मोती घेतला आपण आणि आता आपली सुई ह्या षटकोनातल्या ह्या मोत्यातून बाहेर निघेल. पहा, हा मोती. हे पहा, अशी सुई आपली परत बाहेर निघालेली आहे आणि परत आपल्याला एक मोती रंगीत ओढून घ्यायचा आहे. हे पहा, हा एक रंगीत मोती ओढून घेतलेला आहे आणि परत आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर निघेल. इकडच्या षटकोनातला एक मोती, इकडच्या षटकोनातला एक मोती, असे आपल्याला हे षटकोन जॉईन करून घ्यायचे आहे. आता आपल्याला परत एक रंगीत मोती ओढून घ्यायचा आहे. हे पहा, ही अशी आपली सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि आपली सुई आता इकडच्या षटकोनातून बाहेर निघणार आहे ह्या मोत्यातून. हे पहा, असं आपली सुई परत बाहेर निघालेली आहे. आता परत आपल्याला एक रंगीत मोती ओढून घ्यायचा आहे. तर आपली सुई परत इकडनं अशी वरती बाहेर निघालेली आहे आणि आपण एक रंगीत मोती धाग्यामध्ये ओढून घेणार आहे. पहा, हा रंगीत मोती ओढून घेतलेला आहे आणि इकडच्या षटकोनातल्या ह्या मोत्यातून आपली सुई बाहेर निघते. पहा, ह्या षटकोनातला हा मोती, ह्याच्यातून आपली सुई परत बाहेर निघेल. हे पहा, अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे दरवेळेस. हे असं आपलं षटकोन इथे जॉईन झालेले आहे. आता आपली सुई परत इकडच्या मोत्यात येणार आहे. इकडच्या षटकोनातून इकडच्या षटकोनात. तर आपण धाग्यामध्ये एक रंगीत मोती ओढून घेणार आहे. हे पहा, हा एक रंगीत मोती ओढून घेतला आहे आणि आता आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर येणार आहे. हे पहा, हा मोती. हा मोती इकडचा, त्याच्यातून आपली सुई अशी बाहेर आलेली आहे. आता आपल्याला वरती जॉईन करायचं. तर वरती पण कसं जॉईन करायचं ते मी तुम्हाला सांगते. आता आपण इथपर्यंत आलेलो आहे. आता परत आपल्याला हा एक षटकोन वरचा, हा एक षटकोन आणि हा एक षटकोन जॉईन केलेला आहे. आता त्याच्या पुढचा पहा, इकडे आपण सुई बाहेर काढलेली आहे. तर आता आपण धाग्यामध्ये परत एक रंगीत मोती ओढून घेणार आहे. हे पहा, हा रंगीत मोती ओढून घेतलेला आहे आणि आता आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर निघेल, इकडच्या षटकोनातून. हे पहा, अशी आपली सुई बाहेर निघालेली आहे आणि आता परत आपल्याला इथे सुई बाहेर काढायची. इथे काढली, परत एक रंगीत मोती ओवायचा आहे. हे पहा, मी हा एक रंगीत मोती ओवून घेतलेला आहे आणि आता परत आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर निघणार आहे. पहा, ह्या मोत्यातून, इकडच्या षटकोनातला हा मोती, ह्याच्यातून आपली सुई परत अशी वरती बाहेर निघालेली आहे. हे पहा,
आता आपल्याला इकडे वायर काढली आपण. आता आपल्याला एक मोती घालून इकडे वायर काढायची. हे पहा, मी परत एक रंगीत मोती ओवून घेते आहे आणि परत आता आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, हा मोती. हां, आता आपली सुई इकडे बाहेर निघाली. आता आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, हे पहा, आता मी मोती ओवलेला आहे धाग्यामध्ये. आता आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर निघेल. हा मोती. हां, हे पहा, अशी आपली सुई परत बाहेर निघालेली आहे. आता आपल्याला हे चारही षटकोन जॉईन करायचे मैत्रिणींनो. हे पहा, हे अशी आपण सुई काढून घेतली. आता आपली ह्या षटकोनातल्या ह्या मोत्यातून सुई बाहेर निघाली. आता हा षटकोन आहे, तर ह्या षटकोनातल्या ह्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढणार. त्याच्याकरता आपण धाग्यामध्ये परत एक मोती ओवून घेणार आहे. हे पहा, हा एक मोती ओवून घेतलेला आहे आणि आता आपली सुई परत ह्या मोत्यातून अशी वरती बाहेर निघालेली आहे. पहा, हा असा आपला षटकोन जॉईन झालेला आहे, तिसरा. आता आपण पुढचा भाग बघूया. पुढचा षटकोन जॉईन करायचा आपल्याला. हां, हे असं आपण करून घेतलेलं आहे. आता आपल्याला पुढचा षटकोन जॉईन करायचा आहे. तर काय करायचं, आता आपण इथून सुई अशी फिरवून घेऊ. हे पहा, आता आपण ह्या सगळ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. हे सगळी लाईन आहे मोत्यांची. इथून आपण सुई अशी बाहेर काढून घेऊ. पहा, अशी सुई बाहेर काढल्यानंतर आपल्याला आता हे 2 षटकोन जॉईन करायचे, म्हणजे आपला हा कंदिलाचा आकार तयार होतो आहे. हे पहा, अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. हे पहा, परत आता आपण ह्या सगळ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. कंदील तसा बनवायला थोडा कठीण आहे, करून पहा. हे पहा, असं आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपल्याला हे 4 षटकोन आपण जॉईन केले. आता 4 षटकोन जॉईन केल्यानंतर आता आपल्याला मेन काय करायचं आहे, इथे जॉईन करायचं आहे. हा असा जॉईन करायचा आपल्याला, म्हणजे इथे आपला कंदिलाचा आकार तयार होतो. पहा, आता आपण इथे जॉईन करू. हां, तर इथे जॉईन करायला आता आपल्याला परत इथे ह्या मोत्यातून सुई काढली. आता आपण एक रंगीत मोती घेणार आहे. हे पहा, हा एक रंगीत मोती घेतलेला आहे. हा एक रंगीत मोती घेतल्यानंतर आपल्याला आपली सुई ह्या मोत्यातून, ह्या षटकोनातल्या ह्या मोत्यात सुई आहे. परत आपल्याला ह्या इकडच्या षटकोनातल्या ह्या मोत्यातून सुई अशी बाहेर काढून घ्यायची आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं, परत एक रंगीत मोती घ्यायचा आहे. एक रंगीत मोती घेतल्यानंतर आपल्याला इकडच्या षटकोनातून सुई बाहेर काढायची. इकडे काढली. आता आपली सुई ह्या षटकोनातल्या ह्या मोत्यातून बाहेर निघाली. इकडे काढली. आता इकडे. तर आपण एक रंगीत मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. पहा, आता मी रंगीत मोती ओवून घेतल्यानंतर आपली सुई ह्या मोत्यातून अशी वरती बाहेर निघणार आहे. ही अशी आपली सुई बाहेर निघालेली आहे. हे पहा, अशी सुई बाहेर निघाल्यानंतर परत आपल्याला धाग्यामध्ये एक मोती ओवून ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. हां, हे पहा, आता मी परत एक मोती ओवून घेणार आहे धाग्यामध्ये. हा एक मोती ओवला. त्याच्यानंतर आपली सुई ह्या मोत्यात बाहेर निघणार आहे. हे पहा, हा मोती. हे पहा, अशी आपली सुई परत बाहेर निघालेली आहे. आणि आता परत आपल्याला इकडच्या मोत्यातून सुई काढायची. इकडच्या मोत्यात काढली. आता इकडे काढायची. तर आपण परत एक मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. पहा, हा एक मोती ओवून घेतला आहे आणि इकडेच्या धाग्यातून मोत्यातून आपली सुई अशी वरती बाहेर निघणार आहे. हे पहा, अशी आपली सुई बाहेर निघाली. आणि आता परत आपल्याला इकडे निघायची, ह्या मोत्यात सुई आणायची. तर आपण परत एक मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हा एक मोती ओवून घेतला. तर आपली सुई ह्या मोत्यातून अशी वरती बाहेर आलेली आहे. आता पहा,
आपला कंदील इतका जॉईन झालेला आहे. आता आपल्याला हा एवढा भाग जॉईन करायचा आहे. त्याच्याकरता आपण परत काय करणार आहे, धाग्यामध्ये रंगीत मोती ओवून घेणार आहे. आता आपल्याला रंगीत मोती ओवायची आहे. तर पहा, आता आपल्याला वरती किती मोती लागतील, 6 मोती आपल्याला लागणार आहे. आता आपण 6 रंगीत मोती काढून घेणार आहे. पहा, आता आपल्याला इथे जॉईन करायचं आहे. इथे जॉईन करायचं आहे. आपली सुई इथे बाहेर आलेली आहे. तर आता आपण हा एक रंगीत मोती घेतलेला आहे आणि ह्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे. इकडच्या षटकोनातला हा मोती, ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतली आहे. पहा, दिसते ना मैत्रिणींनो, सुई बाहेर काढलेली, अशी सुई वरती काढलेली आहे, धागा ओढून घेतलेला आहे. आता पहा, आता आपली सुई ह्या षटकोनातल्या ह्या मोत्यातून वरती आली. आता ह्या षटकोनातल्या ह्या मोत्यातून सुई परत बाहेर काढायची आहे. एकदा हा षटकोन, एकदा तो षटकोन, अशी. हे पहा, आता ह्या मोत्यातून आपली सुई परत अशी वरच्या दिशेने बाहेर येणार आहे. हे पहा, ही अशी आपली सुई परत बाहेर आली. आता इकडे आल्यानंतर आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर निघेल. तर आपण परत एक रंगीत मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. पहा, आणि इकडच्या षटकोनातला हा मोती, ह्याच्यातून आपली सुई परत अशी वरती बाहेर निघणार आहे. पहा, ही अशी आपली सुई बाहेर निघालेली आहे. हे पहा, आता परत काय करायचं मैत्रिणींनो, आता आपल्याला हे पहा, आता आपली सुई ह्या इकडच्या षटकोनामध्ये ह्या मोत्यात, आता आपल्याला ह्या षटकोनातल्या ह्या मोत्यात सुई घालायची. आता आपण परत एक रंगीत मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हा रंगीत मोती ओवून घेतल्यानंतर आपल्याला ह्या इकडच्या मोत्यातून सुई अशी बाहेर काढून घ्यायची आहे. पहा, हा मोती, हा, त्याच्यातून आपण सुई अशी परत बाहेर काढून घेतलेली आहे. हा असा आपला इथे कंदीलाचा आकार तयार झाला आहे. पहा, छोटासा असा कंदील आपला तयार झालेला आहे. तर आता आपण काय करणार आहे, परत ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई आपण परत बाहेर काढून घेणार आहे. पहा, आता मी ह्या मोत्यातून काढून घेतली, मोती दाबून धरलेला आहे. हे पहा, अशी सुई आपण परत सगळ्या मोत्यातून काढून घेणार आहे. अशी सुई काढल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, आता ह्या दोन्ही साईड कंदीलाच्या आता पुढची स्टेप पहा. पुढची स्टेप खूप महत्त्वाची आहे. मैत्रिणींनो, मी तुम्हाला आता त्या पुढच्या स्टेप सांगते कशा करायच्या ते. आता आपण सगळ्याकडनं सुई काढून घेतलेली आहे. पहा, हे पहा, अशी आपण सुई वरती काढून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला हा जो कंदिलाचा एक भाग आहे, आता मी ह्या मोत्यातून सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे. आता काय करायचं, आपल्याला हा कंदील असा ठेवायचा. हा कंदील ठेवल्यानंतर आपल्याला इथे वरती एक रिंग तयार करायची, कंदिलाची एक रिंग तयार करायची. आता आपल्याला, आता आपण ती रिंग कशी तयार करायची ते पाहणार आहे. हे पहा, आता मी धाग्यामध्ये हे 1 आणि 2 हे 2 मोती आहे इथे आपले. असे हे आपले 2 मोती आहे. आता आपल्याला इथे गोल करायचा, 1 2 3 हे 3 मोती. तर आपण धाग्यामध्ये परत 3 पांढरे मोती ओवून घेणार आहे. पहा, 1 2 आणि 3 हे 3 मोती ओवून घेतल्यानंतर आपल्याला ह्या तिसऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, ही अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर येईल, ह्या लाल मोत्यातून, ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर आली आपली. ही अशी सुई बाहेर आल्यानंतर आता आपल्याला इथे 3 मोती ओवायचे. पहा, 1 2 3. आता आपली सुई अशी इथपर्यंत आलेली आहे. आता आपण परत धाग्यामध्ये 3 मोती ओवून घेणार आहे. 1 2 आणि 3 हे 3 मोती ओवून घेतल्यानंतर आपल्याला परत इथून सुई बाहेर काढायची आहे, ह्या मोत्यातून. ह्या मोत्यातून सुई अशी आपण बाहेर काढून घेतलेली आहे. इथे आपल्याला हा एक गोल तयार झालेला आहे. पहा, 3 हा मोती, हा मोती, ह्याच्यातून आपण सुई परत बाहेर काढून घेतलेली आहे.
आता परत आपल्याला 1 2 ह्या 2 मोत्यांमध्ये सुई बाहेर काढून घ्यायची आहे. हे पहा. आता इथे काय करायचं मैत्रिणींनो, परत इथे आपल्याला 3 मोती ओवून घ्यायचे आहे. 1 2 आणि 3 हे 3 मोती ओवून घेतल्यानंतर आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर निघणार आहे. पहा, हा एक मोती, ह्याच्यातून आपली सुई अशी बाहेर निघणार आहे. पहा, आता ही कंदिलाच्या वरची रिंग आपण तयार करतो आहे. आता परत आपल्याला 1 2 हे 2 मोती आणि हा एक मोती, हा एक मोती, हा एक मोती, इथे आपली सुई बाहेर आलेली आहे. परत आपली सुई अशी वरच्या दिशेने एकदा बाहेर काढायची. पहा, ह्या मोत्यातूनही सुई बाहेर निघाली आहे. हे पहा, अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपल्याला ह्या एका मोत्यात सुई बाहेर काढायची आहे. ही सुई बाहेर काढल्यानंतर आता आपल्याला धाग्यामध्ये 2 मोती पांढरे ओवायचे आहे. 1 आणि 2 हे 2 पांढरे मोती ओवल्यानंतर आपली सुई ह्या मोत्यात बाहेर निघणार आहे. पहा, हा मोती, इथून आपली सुई अशी बाहेर निघालेली आहे. हा इथे एक गोल आपला तयार झाला आहे. आता आपल्याला सुई परत फिरवायची. तर आपण काय करणार आहे मैत्रिणींनो, हे पहा. आता इथून सुई आपल्याला फिरवायची. 1 2 3 4 5 आता 6 मोती यायला पाहिजे. तर आपण हे 3 मोती आणि हे 3 मोती अशी सुई बाहेर काढून घेणार आहे. हा एक मोती आणि हा एक मोती, अशी आपली सुई बाहेर निघालेली आहे. हे पहा, अशी आपली सुई बाहेर निघालेली आहे. आता परत आपल्याला धाग्यामध्ये 3 मोती ओवून घ्यायचे आहे. इथे आपल्याला अशी रिंग तयार करायची आहे. त्याच्याकरता परत आपण सुईमध्ये 3 मोती ओवून घेणार आहे. 1 आणि 2 इथे आपली सुई बाहेर आलेली आहे. आता परत आपल्याला धाग्यामध्ये 3 मोती ओवून घ्यायचे आहे. 1 2 आणि 3 हे 3 मोती ओवल्यानंतर आपली सुई परत ह्या मोत्यातून बाहेर निघेल. हे पहा, हा एक मोती, ह्याच्यातून आपली सुई बाहेर निघाली आणि त्याच्या पुढच्या 2 मोत्यातून सुद्धा आपली सुई अशी बाहेर निघालेली आहे. असं आपल्याला पूर्ण असं रिंग तयार करायची आहे इथे. म्हणजे इथे हा आपला कंदिलाचा एक वरचा भाग तयार झालेला आहे. पहा, हा असा वरचा भाग तयार झाल्यानंतर आपल्याला परत खाली इथे सुई आणून घ्यायची आहे. आता आपण हा एवढा भाग तयार करून घेऊ. आता परत आपल्याला याच्यामध्ये 3 मोती आणून घ्यायचे आहे. हे पहा, 1 2 आणि 3 हे 3 मोती आपण इथे घालून घेऊ. 1 2 आणि 3 हे 3 मोती घातल्यानंतर इथे आपली ही कंदिलाची रिंग पूर्ण तयार झालेली आहे. पहा, ह्या मोत्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेणार आहे. 1 2 आणि 3 1 2 आणि 3. पहा मैत्रिणींनो, लक्ष द्या हां, जरा रिंग थोडीशी कठीण आहे करायला. हे पहा, अशी परत आपली सुई अशी बाहेर निघालेली आहे. अशी आपली ही रिंग अशी व्यवस्थित तयार झालेली आहे. पहा, आता आपण खालच्या भागात जाणार आहे. आता आपल्याला खालच्या भागातसुद्धा अशीच रिंग तयार करून घ्यायची आहे. आता मी तुम्हाला खालच्या भागाची रिंग दाखवते. इथे आपली रिंग झालेली आहे आणि आता मी तुम्हाला खालचा भाग दाखवणार आहे. इथे गाठ पाडून घेतलेली आहे. पहा, आता आपल्याला खाली द्यायचं आहे. आता खालची रिंग कशी तयार करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे.
तुम्ही कुठल्याही भागातून लाईट लावू शकतात. पहा, खाली तुम्ही लटकन लावू शकतात. वरची रिंग तयार केली की आपण वरतूनसुद्धा अशी एक दोरी धरायला तयार करू शकतो. हे पहा, आता आपण परत धागा होऊन घेणार आहे सुईमध्ये आणि तुम्हाला परत वरची रिंग दाखवते. हे पहा, परत आपण सुईमध्ये धागा ओवून घेणार आहे आणि आता आपल्याला वरची रिंग तयार करायची. तर वरची रिंग तयार करताना आपण धागा ओवून घेतलेला आहे आणि धाग्याला परत गाठ पाडून घेतलेली आहे आणि आता आपण वरचा भाग करणार आहे. आणि आता आपल्याला ह्याला सुंदर असे लटकन लावून घ्यायचे आहे. हे पहा, हा असा आपला हात कंदिलाचा आकार व्यवस्थित असा तयार झालेला आहे. आणि आता आपण तुम्ही इथे रिंग केली तर कंदिलाचा आकार खूपच छान होतो आणि नाही केली तरी चालते, पण रिंग करावीच. हे पहा, आता मी तुम्हाला परत एकदा ह्या भागाची रिंग दाखवते कशी करायची ती. खाली दाखवल्याप्रमाणेच आपल्याला इथे रिंग तयार करायची आहे आणि इथे आपल्याला असे लटकन लावायचे आहे. तर लटकन लावताना आपण आता इथे अशी गाठ पाडून घेणार आहे. पहा, ही अशी गाठ पाडल्यानंतर आपल्याला लटकन करायचे आहे. रिंग केल्यानंतर आपण लगेच लटकन करून घेतलेले आहे. हे पहा, मी तुम्हाला आता लटकन दाखवते कसे करायचे. आता मी एक रंगीत मोती, एक पांढरा मोती, एक रंगीत मोती, एक पांढरा मोती असे लटकन तयार करून दाखवणार आहे. पहा, परत एक पांढरा मोती, एक रंगीत मोती, एक पांढरा मोती, एक रंगीत मोती. हे पहा, असे आपण इथे लटकन तयार करून घेणार आहे. छोटे छोटे लटकन मी तुम्हाला करून देणार आहे. असे लटकन तयार केल्यानंतर आपल्याला मी खाली 2 पांढरे मोती घातलेले आहे लटकनमध्ये आणि आता परत एक रंगीत मोती घालून घेणार आहे. हे पहा, असं रंगीत मोती घातल्यानंतर आपण खाली एक गोल्डन मोती घालून घेणार आहे. हे पहा, हा गोल्डन मोती घातल्यानंतर आपल्याला सुई अशी ह्या मोत्यातून बाहेर काढायची आहे. ह्या मोत्यातून हे अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि परत आता इथे आपण ह्या सगळ्या मोत्यातून सुई वरती नेणार आहे. पहा, ह्या सगळ्या मोत्यातून सुई नेल्यानंतर आपण हे पहा अशी सुई बाहेर काढली. परत ह्या सगळ्या वरच्या 4 मोत्यातून सुद्धा आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. हे पहा, अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. हे पहा, अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता आपल्याला शेजारच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. हा मोती, त्याच्या पुढचा एक मोती, अशी सुई बाहेर काढल्यानंतर आपल्याला परत इथे लटकन बनवायचे आहे. असे तुम्ही लटकन तयार करू शकतात. हे पहा, असा सुंदर असा आपला आकाशकंदील इथे तयार होत आहे. हे पहा, आता मी परत एक रंगीत मोती घेतलेला आहे, एक पांढरा मोती घेतला आहे, परत एक रंगीत मोती घेतला आहे, परत एक पांढरा मोती घेतलेला आहे. हे पहा, असे रंगीत मोती मी धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे. आणि परत आपल्याला एक रंगीत, एक पांढरा, एक रंगीत, एक पांढरा असे मोती ओवून घ्यायचे आहे. इकडे किती ओले? 2, 2, 4, 2, 6, 2, 8 आणि 1, 9. इकडे किती झाले? 2, 2, 4, 2, 6, 2, 8 आणि एक रंगीत. हे असे रंगीत मोती ओवल्यानंतर परत एक गोल्डन मोती ओवायचा आहे. हे पहा, असा मोती ओवल्यानंतर आपण परत ह्या मोत्यातून सुई अशी बाहेर काढून घेणार आहे. असे आपल्याला लटकन लावून आकाशकंदील सजवायचा आहे. पहा, असा आकाशकंदील केल्यानंतर आपल्याला इथे एक दोरी तयार करायची आहे. आता ती दोरी मी तुम्हाला तयार करून दाखवते. असे आपल्याला लटकन तयार करायचे आहे. असे आपण सगळीकडे लटकन तयार करून घ्यायचे आहे. आता तुमच्या लटकन पण लक्षात आलेले असतील. आणि आता मी इथे
परत तुम्हाला एक लटकन तयार करून दाखवते. हे पहा, परत आपण ह्या सगळ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली. पहा, अशी सुई बाहेर काढून घेतली. ह्याही वरच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली आपण. हे पहा, अशी सुई बाहेर काढून घेतली आणि परत आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर आणायची आहे. तर हे 2 मोती, ह्या 2 मोत्यांच्यामध्ये आपली सुई आलेली आहे. पहा, आणि परत आपल्याला इथे एक लाल मोती, रंगीत पांढरा मोती, लाल मोती, पांढरा मोती, लाल मोती, पांढरा मोती. लटकनला तुम्ही कुठलेही लटकन वेगवेगळ्या आकाराचे वापरू शकतात. माझ्याजवळ सध्या एवढेच उपलब्ध आहेत, त्यामुळे मी हेच मोती वापरत आहे शिकवण्याकरता. हे पहा, असं आपल्याला मोती ओवून घ्यायचे. 2, 2, 4, 2, 6, 2, 8 आणि एक रंगीत मोती, परत एक गोल्डन कलरचा मोती. असे मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहे आणि परत इथून आपल्याला सुई अशी ह्या मोत्यातून बाहेर काढायची आहे. असे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे लटकनसुद्धा कंदिलाला करू शकता. हे पहा, आता इथे आपला हा आकाशकंदील तयार झालेला आहे आणि परत आपल्याला वरचे कंदील लटकवण्याकरता हुकाला कंदील लावायचा आहे. तो कसा लावायचा ते मी तुम्हाला आता दाखवून देणार आहे. हे पहा, हे झालं आपला इथे तयार आकाशकंदिलाचे लटकन तयार. हे लटकन झाल्यानंतर आपल्याला आता इथे असा कंदील तयार झालेला आहे आपला. पहा, असे लटकन लावलेले आहे. आकाशकंदील तयार झालेला आहे. हे पहा, आकाशकंदील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मैत्रिणींनो धन्यवाद. हे पहा, आकाशकंदील तयार झालेला आहे.